पार्थ पवार अडचणीत आल्यामुळे अजित पवारांनी थेट शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. फडणवीसांनी कुणावरही कारवाई होऊ शकते असं म्हटलं, तेही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये. आणि स्नेहभोजनाच्या निमित्तानं शरद पवार यांनी देशभरातल्या नामांकित राजकारण्यांना दिल्लीत आपल्या घरी बोलवलं. निमित्त होतं त्यांच्या वाढदिवसाचं. पण मुळात अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची शरद पवारांसोबतची जी काही दिल्लीतली भेट आहे ती अत्यंत महत्वाची आहे. आणि घरातल्या लग्न कार्याच्या निमित्तानं पवार कुटुंब एकत्र आलेलं आहे, हेही आपण पाहिलं. दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत का आणि महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं काही एकत्र निवडणूक लढवण्यासाठी अजित पवारांची आणि शरद पवारांची चर्चा झाली का दिल्लीमध्ये, हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. पण या निमित्तानं एक पाहायला मिळालं की जसे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि त्यांची ताकद आपल्याला पाहायला मिळाली. अर्थात केंद्राची होणारी कुठली कारवाई असेल तर ती सुद्धा नंतर सांभाळून करावी लागेल. तसे अजित पवार, शरद पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे जर एकत्र आले तर त्यांचे एकजूट पाहून कदाचित त्यांच्यावरची कारवाई ही टळू शकेल का, असा कयासी बांधला जातोय. नमस्कार, मी मनोज भोयर. नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दोन मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. एक म्हणजे मुंबई हायकोर्टानं थेट विचारणा केली की या मुंढवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावर एफआयआर का दाखल झाला नाही. तोच प्रश्न माध्यमांनी देवेंद्र फडणवीसांनाही नागपुरात विचारला. नेमकी काय राजकीय घडामोड आपल्याला यातून दिसते आणि अजित पवार नागपूरचं हिवाळी अधिवेशन सोडून नवी दिल्लीमध्ये शरद पवारांच्या स्नेहभोजनाला गेले. दोन राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली असताना आणि पवार कुटुंबियांमध्ये प्रचंड राजकीय मतभेद असताना आणि कौटुंबिक सुद्धा मतभेद काही काळ आपण पाहिलेय. पण आताच्या सगळ्याच घडामोडीवरून आपल्याला हे दिसतंय की पवार कुटुंबातले वेगवेगळ्या राष्ट्रवादीच्या गटात विभागलेले सर्वच नेते लग्न कार्यालयामध्ये आणि एकत्र कौटुंबिक कार्यक्रमामध्ये आणि साखर महासंघाच्या बैठकीत सुद्धा एकत्र आपल्याला पाहायला मिळतात. हे कशाचं सूचक आहे? मुंबई हायकोर्टानं तोच प्रश्न विचारला जो नेमका पार्थ पवारांच्या बाबतीत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गेल्या काही दिवसांपासून विचारलेला आहे. तो म्हणजे मुंढवा जमीन प्रकरणामध्ये ज्या अमेडिया कंपनीचं नाव येतं त्या अमेडिया कंपनीमध्ये सर्वात जास्त भागीदारी ही अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे आणि पार्थ पवार यांच्यावर मात्र एफआयआर दाखल होत नाही. तो का? राजकीय प्रभावामुळे की त्यांचे वडील अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, राज्यातले महत्वाचे नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे म्हणून? मुंबई हायकोर्टानं सुद्धा हाच प्रश्न नेमका विचारला आणि मुंबई हायकोर्टानं हेही म्हटलं की त्यांचे वडील उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल होत नाही का. त्यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शीतल तेजवानीच्या जामीन प्रकरणाची सुनावणी करत असताना हायकोर्टानं हा प्रश्न विचारावा हे जास्त महत्वाचं आहे. हाच प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा पत्रकारांनी हिवाळी अधिवेशनात विचारला. तेव्हा ते असं म्हणाले की एफआयआर मध्ये नाव असलं म्हणजेच ते दोषी होतात असं नाही, किंवा एफआयआर मध्ये नाव नसलं म्हणून तो दोषी नसतो का, असा प्रश्न त्यांनी केला. उलट प्रश्न, चार्जशीट मध्ये ज्यांची ज्यांची नावं येतात ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजेच फडणवीसांच्या दृष्टिकोनातून चार्जशीट ही महत्वाची असते आणि खरंच चार्जशीट ही अत्यंत महत्वाची असते. त्यातही काही नावं येऊ शकतात. सप्लिमेंटरी चार्जशीटमध्ये पुरवणी आरोपपत्रामध्ये सुद्धा काही नावं येतात आणि त्यानुसार त्या व्यक्तीला अटक केली जाते किंवा कारवाई होते. त्यामुळे त्यांचं हे म्हणणं त्या दृष्टिकोनातून बरोबर आहे. पण त्यांनी सूचक इशारा असा दिलाय की कुणावरही कारवाई होऊ शकते. याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांनी आपली एक भूमिका तयार केली आहे पण स्पष्टपणे ते सांगत नाही आहे. त्याचा धसका सुद्धा अजित पवारांनी घेतला का, किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे या हायकोर्टामधल्या सुनावणीमुळे आणि फडणवीसांच्या विधानामुळे हबकले आहेत का, असंही यातून आपल्याला स्पष्ट होत आहे. आणि इतकं सगळं घडत असून मुळात घरातला लग्न समारंभ, युगेंद्र पवार यांचं लग्न, त्यानंतर जय पवार यांचं लग्न, सारखी पवार कुटुंबियांची धावपळ सुरू आहे. बहरीनमध्ये रोहित पवार आणि अजित पवार एकत्र नाचतानाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला. आणि या पवार कुटुंबियामधले दोन म्हणजे पक्षामध्ये जी फूट पडली त्यामुळे जी काही कटुता आली, आरोप प्रत्यारोप, वार पलटवार आपण सातत्यानं
वर्षभरात पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुद्धा प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे सुद्धा शरद पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे यांच्याबद्दल काही कमी बोलून गेलेले नाही. अजित पवार टाळत होते, पण अजित पवारांनी सुद्धा शरद पवार यांच्यासोबत सुरुवातीच्या काळामध्ये एकमेकांना नजर सुद्धा दिली नव्हती. पुण्यातल्या कार्यक्रमात सुद्धा, साखर महासंघाच्या एका बैठकीत सुद्धा आणि नंतरच्या काळामध्ये मात्र साखर महासंघाच्या बैठकीत एकत्र दिसले. त्यानंतर त्यांची एकत्र बैठकही झाली आणि पार्थ पवारांच्या संदर्भात मुंबई हायकोर्टाने जो सवाल विचारलाय आणि देवेंद्र फडणवीसांना जो सवाल पत्रकारांनी विचारला त्यावर त्यांनी जे काही उत्तर दिलं, त्यानंतर अजित पवार शरद पवारांच्या वाढदिवसाच्या 2 दिवस अगोदर जे स्नेहभोजनाचं आयोजन दिल्लीमध्ये केलं गेलं होतं त्याला उपस्थित राहिले. असा सगळा हा घटनाक्रम एकमेकांना आपण जोडून पाहायला पाहिजे. इतकं हे सोपं नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपची युती होईल आणि राष्ट्रवादीशी युती करणाऱ्यांनी असा एक मतप्रभाव भाजपमध्ये आहे आणि तसं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही या निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे निवडणुका लढणार किंवा ती कुणासोबत आणखी हात मिळवणी करणार, हा सुद्धा एक मोठा मुद्दा होऊन बसलेला आहे. शरद पवार काय म्हणाले? शरद पवार असं म्हणाले की भाजप सोडून आम्ही कुणाशीही युती करू शकतो. म्हणजे भाजप नको बाकी कुणीही चालेल हे त्यांचं म्हणणं अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत युती करतील का या प्रश्नाशी थेट संबंधित आहे. हा एक निवडणुकीचा मुद्दा झाला. पण आता पार्थ पवारच्या प्रकरणामुळे अजित पवार यांची सुद्धा कोंडी तर आधीच गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होते आणि त्यातही त्यांनी मुंडवा प्रकरणाची जो व्यवहार होता तो रद्द झाला असं स्वतःच पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं. यावरून अजित पवारांची राज्यभरात बदनामी झाली, कोंडी झाली, त्यातला घरातला लग्न समारंभ. पण आता शरद पवारांचा एकंदरीत अडचणीच्या काळात आणि संकटाच्या काळामध्ये त्यांची एकंदरीत भूमिका आता अत्यंत महत्वाची ठरली आहे. कारण शरद पवारांचा अनुभव खूप दांडगा आहे, दीर्घ आहे आणि म्हणून मग पुतण्यानं थेट काकांची भेट घेतली का? काकांचा धावा बोललाय का? काका आणि पुतण्या आणि काकांमध्ये 20 मिनिटं तिथे चर्चा झाली आणि या चर्चेनंतर रोहित पवार आणि अजित पवार हे दोघेही एकाच गाडीमध्ये बाहेर पडले, शरद पवारांच्या निवासस्थानाच्या बाहेर. त्यामुळे रोहित पवार सुद्धा अजित पवारांच्या विरोधात काही कमी बोलत नव्हते. अजित पवार सुद्धा रोहित पवारांच्या बाबतीत राजकीय विधानं करतच होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात गेल्या काही महिन्यांमध्ये कटुता पाहिली आणि ही कटुता आता कमी होते असं आपल्याला दिसतंय. त्याला निमित्त कौटुंबिक समारंभाचा असेल आणि दुसरी राजकीय परिस्थिती जी राज्यामध्ये उद्भवली, त्यामुळे वेगळ्या राजकीय काही घडामोडी राज्यामध्ये घडतील का असाही एक प्रश्न या निमित्तानं विचारला जातो. तो तितकाच खरा आहे. पण काही का असे ना, शरद पवारांच्या अनुभवाचा फायदा घेऊन या पार्थ पवारच्या प्रकरणामध्ये कुटुंबाची जी काही बदनामी होते ती न होता एकत्र कुटुंब राहावं आणि ज्या अडचणी रोहित पवारांना ईडीच्या आणि त्यांच्या कंपनीच्या संदर्भामध्ये सातत्याने येतात तरी सुद्धा ते धाडसीपणे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतानाही आपण पाहतोय. पार्थ पवार यांच्यावर जे काही बालंट आलंय आणि ते जे काही अडचणीत सापडलेले आहे या मीडिया प्रकरणात आणि मुंडवा जमीन प्रकरणामध्ये, त्यामुळे अजित पवारांना काही स्वस्थ बसता येत नाही. अजित पवार हे थोडे बुचकळ्यात पडले, संभ्रमित झाले आणि त्यांचा सुद्धा चेहरा कुठे ना कुठे तणावग्रस्त आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे शरद पवारांसोबत भेटून यातून काही मार्ग निघू शकतो का, संकटातनं बाहेर पडता येतं का, अशा पद्धतीची चर्चा सुद्धा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. पण असो, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या धर्तीवरती पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र येत आहेत हे तर आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. वादविवाद किती असेल, मतभिन्नता किती असेल, उभी फूट राष्ट्रवादीमध्ये पडली आणि त्यानंतर काही रक्तबंबाळ करणारे आरोप प्रत्यारोप झाले तेही आपण पाहिलं. पण एक संदेश मात्र पवार कुटुंबियांच्या या भेटीगाठीवरून दिसतोय की पवार कुटुंब एकत्रच आहेत. त्यांचे मतभेद कितीही असले तरी तेच ठाकरे कुटुंबियामध्ये सुद्धा आपल्याला अनेक वर्षानंतर पाहायला मिळालेलं आहे. मुद्दा इतकाच आहे की पार्थ पवारांवर कारवाई का झाली नाही, FIR का दाखल केला गेला नाही, याचा हा सवाल जो मुंबई हायकोर्टानं विचारला त्यानंतर मात्र वेगानं हालचाली होणार आहेत आणि
मुंबई हायकोर्टाच्या प्रश्नाला उत्तर हे राज्य सरकारला द्यावंच लागेल. भलेही फडणवीसांनी हे सांगितलं की चार्जशीट दाखल झाल्यानंतर सुद्धा बरंच काही घडू शकतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा. आणि तुम्ही नवराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. इंस्टाग्राम, फेसबुक हे दोन्ही आमचे अकाउंट फॉलो करा. नवराष्ट्र डिजिटलच्या बेल आयकॉनवर जाऊन तुम्ही तिथे बटन दाबा, म्हणजे तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओ सातत्यानं पाहायला मिळतील, कारण त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.